बॉलिंग ट्रॅकवर वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटकांची जबाबदारी त्याच्यावर सोपवले गेले. पहिला चेंडू इथे आपण पद इनफिल्डच्या वरून खेळलेला आहे. अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार. आजच्या दिवसामधला पहिला चौकार. अगदी टिपिकल पॉवर प्लेचा फटका पण बघतोय. या षटकामध्ये चौकाराने स्वतःच आणि या संघाचा अकाउंट ओपन करताना इथे मध्ये फलंदाज शरद. पहिला सामना आपण पते गावदेव भाटवर बी विपक्ष जहानमान पॉवर शेलर या दोन संघामध्ये. स्विंग अँड मिस चांगली वापसी करताना गोलंदाज पाहायला मिळतोय. अगदी अवसट ऑप्शन तुम्ही रिप्लेमध्ये देखील पाहू शकता आणि पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या बाजूने देखील लवलताना चेंडू पाहायला मिळाला होता. पहिली षटक मार्गस संजय पहिले षटक घालताना ज्याने पहिले चेंडू चौकार खर्च केला होता आणि त्यानंतर कमबॅक करताना देखील पाहायला मिळतोय. यावेळी हा चेंडू देखील इनफिल्डच्या वरून क्षेत्रक्षम मेडिक रिझनमध्ये सज्ज आहे. डेमेडिक रिझनला चांगला अंदाज त्याने बांधलेला आहे चेंडूचा. टप्प्यावर चेंडू फील केला गेलेला आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 6 धावा. आजचे फायनल डे मधील पहिला सामना आपण बघतोय गावदेव भादवड बी विपक्ष जॉनमन पॉवर शेलर आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल ऐवजी निंबवली विपक्ष शिवनेरी जून अंधुर्ग या दोन संघामध्ये. स्कोर ऑफ द विकेट हा चेंडू देखील यावेळी मात्र थांबणार नाही. निघून गेलेला आहे सीमापार चौकार. चौकाराने दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करताना 10. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 12. बिनबाद पहिले षटक मार्गस्थ आहे. संजय पहिले षटकातलं त्यांना पाहायला मिळत आहे. इथे प्रॉपर टायमिंग साधण्यामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो मेडिक रिझर्वमध्ये. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावेसाठी प्रयत्न असणार आहे. अखेर आपण पाहतोय पहिल्या षटकात समाप्ती. पहिल्या षटकात समाप्तीनंतर गावदेव भादवड बी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते बिनबाद 13 धावा. ग्रीष्मा 11 चषक अमनेपडा 20-26 मित्रांनो आपण पाहतोय आज सुपर संडे आणि आज महाशिवरात्री. पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्या 12 बिनबाद. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल ऐवजी निंबवली विपक्ष शिवनेरी जून अंतर्गत या दोन संघामध्ये. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते चुकीची दुरुस्ती आपण बघतोय 13 धावा. नक्कीच दरम्यान आगमन झालेलं या सर्व मान्यवरांचं आमच्या व्यासपीठावर आगमन आपण बघतोय. ज्यामध्ये माननीय श्री पंडित काकडे साहेब आहेत, माननीय श्री रघुनाथ केनी साहेब आहेत, माननीय श्री गुरुनाथ चोरगे साहेबांना देखील आपण पाहू शकता. त्यानंतर माननीय श्री रवींद्र जाधव साहेब, माननीय श्री रंगनाथ पाटील साहेब आणि माननीय श्री महेश सोनटक्के साहेबांना देखील आपण पाहू शकता. या सर्व मान्यवरांचं ग्रीष्मा 11 चषक अमनेपाडा 20-26 मध्ये हार्दिक स्वागत आहे. विशाल जाधव
पहिली षटक समाप्तीनंतर धावसंख्या 13, दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता मात्र दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज विशाल जाधव. कालचा दिवस नंबर 1 वर रँक करत असलेल्या गावदेव धामणगाव संघाच्या नावे राहिला होता. मात्र भरुडी संघाविरुद्ध तो संघ खरं तर पराभवाच्या छायेत होता. मात्र भरुडी संघाने चुका केल्या होत्या आणि क्रिकेटमध्ये मध्ये चुकीला माफी नाही. आणि म्हणूनच जो संघ अडचणीत सापडला होता धामणगाव, तो संघ मात्र कालच्या दिवशी क्वालिफाय होताना पाहायला मिळाला होता. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय आणि एकच धाव असेल. क्लीन बोल्ड हे आपण पाहू शकता. खरं तर विकेट सारखा चेंडू नव्हता, विकेट घेण्यासारखा चेंडू नव्हता. मात्र कधी कधी आपण पाहतोय असे चेंडूवर देखील विकेट पाहायला मिळतात. खराब शॉर्ट सिलेक्शन आपण पाहतोय, खराब चेंडूवर विकेट हे देखील क्रिकेटमध्ये पाहायला आता मात्र मिळतंय. पहिला फलंदाज इथे बाद होताना आपण पाहतोय शेलार या संघाचा. न्यू बॅटर योगेश तरे आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. फक्त आल्यावर लक्ष द्या, विचारायला लावू नका. निंबोली संघाचा देखील इथे आगमन झालेलं आहे. वेलकम प्रभाकर गुलवी, आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ऑन साईडला केल्याचा प्रयत्न जोरदार अपील केला जातोय. मध्ये हाईट फॅक्टर नक्कीच पंच दर्शवत आहेत. पाचशेचा निर्णय जोरदार पाहायला मिळाला होता, मात्र योग्य निर्णय पाहायला मिळतो कारण हाईट पाहायला मिळली होती या चेंडूवर आणि म्हणूनच पंचांनी अपील फेटाळून लावलेलं आहे. धावसंख्या स्थिर आहे, धावपलेकर 1 बाद 14 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पण सामना होतोय या अंतिम दिवसामधील गावदेव भादवड बी विपक्ष जनमन पॉवर शेलर या दोन संघामध्ये. या स्पर्धेमध्ये मित्रांनो आज महाशिवरात्री आणि या महाप्रसादाची व्यवस्था केली गेली आहे. आमचे अन्नदाते आपण पदे संतोष रघुनाथ पाटील साहेब अमनेपाडा गावचे उद्योगपती. त्यानंतर आज आपण पदे सुनील दत्तू पाटील साहेब अमनेपाडा, विजय सुकरे काकडे साहेब अमनेपाडा आणि हरिश्चंद्र काकडे साहेब माजी उपसरपंच अमनेपाडा यांच्याकडून नक्कीच महाशिवरात्री निमित्त नक्कीच खजूर दिग असणार आहे. सुनील पाटील साहेबांकडून 5 किलो खजूर, विजय काकडे साहेबांकडून 5 किलो खजूर आणि माजी उपसरपंच हरिश्चंद्र काकडे साहेबांकडून देखील खजूर 10 किलो असणार आहे. यायलेमध्ये ऑन साईडला आणि हा चेंडू निघून जातोय मेडुकाच्या वरून सीमा पार. आजच्या दिवसामधील पहिला मोठा फटका, षटकार. षटकारीन संघाची धावसंख्या पोहोचते 20 वर. या आपण व्यापेड्याजवळ आमच्या मान्यावर देखील पाहत आहोत, ज्यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा ग्रीष्मा 11 चषक आमनेपाडा 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. म्हणजे शिक्षित नाही हो त्याचा ढकला जाऊ दे काही वेळ आपण पासपोर्ट बनला ना बस दिला बरं पासपोर्ट काढल्यावर शिक्षण घेतला हो क्लीन बॉल गेन अंदर डंडा बाहेर. नक्कीच वारंवार पलटवार आपण बघतोय या अगोदर षटकाराने त्यानंतर मात्र प्रत्युत्तर देताना हा तिखट चेंडू पाहायला मिळतो. हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये कशा प्रकारे अगदी दोन्ही पायांच्या मधून चेंडू यष्ट्याने जाऊन धडकतोय. नवीन फलंदाज रवी जोशी दोन फलंदाज बाद झालेले आहेत. या स्पर्धेमध्ये आतामध्ये 39 चौकार आणि 36 षटकर ठोकले गेलेले आहेत. या स्पर्धेचा फायनल डे आणि फायनल डे मधील पहिल्या सामना सध्या आपण बघतोय गावदेव भादोड बी विपक्ष जर्मन पॉवर शेलर आणि यानंतर आई वजसे निंबवली विपक्ष शिवनेरी जून नांदुर्की या दोन संघामधील सामना पाहायला मिळेल. त्या दोन्ही संघांनी देखील पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. यावेळी केवळ चेंडूला दिशा दिल्या 100 रिझनमध्ये मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. फक्त एकच धावगणित संधी मिळेल फलंदाजांना एका धावेपेक्षा अधिक नाही. 21 ओव्हर धावसंख्या 21. माजी उपसरपंच अमने सुभाष दलवी साहेबांचे ते आगमन झाले आणि त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यापीठात आपल्याला संतोषजी काकडे साहेब इन्व्हाइट करीत आहेत. आपले देखील ग्रीष्मा 11 चषक अमनेपाडा 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांची विशेष उपस्थिती आज आपल्याला मान्यवर कक्षामध्ये पाहायला मिळते. हे मान्यवर आपण पाहू शकता आणि संतोष काकडे साहेबांवर असलेलं हे प्रेम नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन षटक समाप्त झालेलं आहे. सांगा बोल सांगा कारण पहिला चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर विकेट, त्यानंतर चेंडू निर्धाव, त्यानंतर चौथ्या चेंडूवर षटकार, पाचव्या चेंडूवर विकेट आणि सहाव्या चेंडूवर सिंगल. माजी उपसरपंच सुभाष दलवी साहेबांना दाखवले जाते. त्यांच्यासमवेत महेश सोनटक्के साहेब, रंगनाथ पाटील साहेब, रवींद्र जाधव साहेब, गुरुनाथ चोरगे साहेब, रघुनाथ केने साहेब आणि पंडित काकडे साहेबांना दाखवलं जाते. आपण पाहू शकता या मान्यवरांची विशेष उपस्थिती आपल्या मान्यवर कक्षामध्ये पाहायला मिळते आणि या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. निमेश शेलर येतोय बॉलिंग ट्रॅकवर. सांगितले ना परत सांगा पहिला चेंडू विशाल जाधवने जो हाताळला होता त्याच्यावर सिंगल रन्स, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसरा चेंडू निर्धाव, सहाव्या चेंडूवर षटकार, पाचव्या चेंडूवर चौथ्या चेंडूवर षटकार, पाचव्या चेंडूवर विकेट आणि सहाव्या चेंडूवर एक सिंगल धाव. हे नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाने मान्य केलेले आहे. स्विंग अँड मिस इथे आपण पाहतो या चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. निमेश शेलर निर्धाव चेंडूने आपल्या षटकाची सुरुवात करताना आपण पाहू शकता. खरं तर थोडीशी फ्लॅटेड डिलिव्हरी देखील होती आणि चेंडू पडल्यानंतर लेग ब्रेक देखील होताना पाहायला मिळाला होता. निमेश शेलर आपल्या संघाकडून तिसरं षटक घेऊन आलेलं आहे. रवी जोशी सामना करेल. यावेळी टायमिंग प्रॉपर पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक मात्र डीपमध्ये सज्ज, मेंड्यूक रिझर्वमध्ये अंडर आर्म थ्रो पाहायला मिळत आहे. मात्र 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावने धावप्लेमध्ये देखील बदल होताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 23, 23 या लॉस फॉर द 2 विकेट. तिसरे षटक मार्गस्थ आहे. यानंतरचे दोन्ही संघांनी या टॉससाठी रिपोर्टिंग करायचे आहे. आई वजश्री निंबोली संघाचा संघ नाईक आणि शिवनेरी जून नांदुर्की संघाचा संघ नाईक.
यावेळी कट केलेल्या चेंडूला पॉइंट रिझनमध्ये चेंडू जातोय. डीप पॉइंट रिझनला क्षेत्ररक्षक सज्ज आहे. धाव करण्याचा प्रयत्न येसनो अखेर 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. या 2 धावीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 25 वर. सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी धाव आपल्याकडे पाहायला मिळत आहे. आणि या सरासरीने जर धावा केल्या तर अपोजिट स्कोर आपण पाहतोय 40 वर संघ पोहोचेल. त्यापेक्षा अधिक धावा जर केल्या तर 40पेक्षा जास्त धावा देखील 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळू शकतात. यावेळी खोलात हाताळलेला चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू ट्रॅव्हल होते या शॉर्ट मेड्युके रिझनमध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात, सिंगलपेक्षा अधिक नाही. आज अजक संघ ग्रीष्मा 11 अमनेपाडा संघ देखील आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. ज्या संघाने खरं 7व्या चषकामध्ये चांगलं परफॉर्मन्स केलं होतं. लॉफ केल्या चेंडूला लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहील. त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल सीमा पार. मस्तपैकी दस्तक लॉंग ऑनच्यावरून षटकार. ओरपीत चेंडू होता. अतिशय सुरेख फटका पण पाहिला होता. इंटू द आर्क आणि आउट ऑफ द पार्क हे चित्र मागील चेंडूवर पाहायला मिळालं होतं. धावसंख्या 6 पोहोचते ती 32 वर. कट केलेल्या चेंडूला मात्र डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय आणि फक्त एकच धावा इथे मध्ये धावप्लेमध्ये जोडली जाईल. धावसंख्या 33. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बरोबर 11.00च्या सरासरी प्रति षटकामागे धावा इथे जोडलेले आहेत प्रथम फलंदाजी करणाऱ्या गावदेव भादोड बिया संघाने. तर बोलूया आपण मित्रांनो आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार होतो आणि टॉस झाल्यानंतर आपण वर देखील जे मान्यवर उपस्थित आहेत त्या मान्यवरांच्या सत्कार्याकडे देखील वळणार आहोत. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 33 बरोबर 11ची सरासरी मेंटेन केलेली आहे प्रथम फलंदाजी करणाऱ्या गावदेव भादोड बी या संघाने. यानंतरच्या दोन्ही संघांनी टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. आई वजश्री निंबोली संघाचा संघ नाईक आणि शिवनेरी जुन नादुर्की संघाचा संघ नाईक दोन्ही संघांना शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जातोय या टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस आपण करणार आहोत. आज माझ्यासमोर तो व्हाईस ऑफ गोडसई मनोज ठाकरे सरांचा आवाज आपण कॉमबॉक्समधून ऐकणार आहोत. आणि पुन्हा एकदा जॉईन झालेले आहेत. काल नक्कीच थोडेसे अनफिट होते आमचे एक्सपर्ट स्कोरर सौरभ पाटील. मात्र आज ताजे तव्यावर होऊन ते नक्कीच दवाखान्यातून इलाज करून पुन्हा एकदा आमच्याशी जोडले गेले. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. खूप मेहनत आहे नक्कीच. मी पाहिलं की संपूर्ण लेखाजोखा देखील त्यांच्या माध्यमातून पोहोचवला जातोय आणि स्कोरर कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण सौरभ पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. जे येणाऱ्या पंचकृषी प्रीमियर लीग आणि या बालाजी या चषकामध्ये देखील आपल्याला स्कोरिंग करताना पाहायला मिळतील. इथे मात्र पंचाचं बोर्ड आकाशाकडे फलंदाज बाद. मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये आणखीन एक पारितोषिक आज जोडलं गेले. मॅच के बाद कुछ मीठा हो जाए संजय स्वीट्स यांच्या माध्यमातून स्वीट बॉक्स असणार आहे. संजय स्वीटचे प्रोप्रायटर कचरू पाटील ज्यांच्या माध्यमातून हे स्वीट बॉक्स असणार आहे. म्हणजे 3 पारितोषिक आता मध्ये मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतील. ट्रॉफी देखील आपण पाहतोय. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर देखील पाहायला मिळते आणि आज मात्र आपण पाहतोय स्वीट बॉक्स देखील आता मात्र मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये आपल्याला 3रं पारितोषिक पाहायला मिळेल.
33-3 ही स्थिती आपण बघतोय. 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. 3चा आकडा सध्या स्कोरवर पाहायला मिळतोय. न्यू बॅटर प्रमोद पाटील गावदेव भादोड बी संघाकडून मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. यायला सुरेख फटका म्हणता येणार नाही, कारण फटका बसलेला आहे. शतरक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय. आणखीन एक गावदेव भादोड बी या संघाचा प्रमोद पाटील आल्या पावली माघारी परतताना. बलिराम काकडे साहेब आणि सोमनाथ जाधव साहेबांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील ग्रीष्मा 11 चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. त्यांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. आपण मध्ये भारत 7वे आता मात्र विकेट हॅट्रिकवर पाहायला मिळतोय. इथे कोलकाता चेंडू अगदी यॉर्कर यांचा चेंडू होता. एक धाव पूर्ण, दुसरी धावीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करताना पाहायला मिळतात. म्हणजे एकूण आपण पाहतोय डिक्लेअर झोन मध्ये देखील पंच चेंडू गेलेला आहे का? 3 धावा टोटल. एकूण 3 धावा, 2 धावून 1 डिक्लेअर. 2च धावा. दोन धाव इथे धावप जोडल्या जातात आणि 2 धावांनी या संघाची धावसंख्या पोहोचते ती 35 वर. खतर विकेट हॅट्रिक बॉल होता, मात्र हॅट्रिक इथे पाहायला मिळालं नाही. स्ट्राईकला कोण गेला? प्रमोदच आहे ना? प्रमोद पाटील, प्रमोद म्हात्रे आपण बघतोय स्ट्रायकर इनला. यावेळी लॉर फुलटा चेंडू होता. समोर खेळलेल्या चेंडूला वी शेप मध्ये मध्ये चांगलं शतक्षण लॉंग ऑन रिझन मध्ये पाहायला मिळते. फक्त एकच धावगणी संधी मिळत जाणार, एका धावपेक्षा अधिक नाही. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ नाही का आपण टॉस साठी या आई वजश्री निंबोली संघाचा संघ नाही आणि शिवनेरी या जून आंतरराष्ट्रीय संघाचा संघ नाही का पुढील सामना या 2 संघामध्ये पाहायला मिळेल. यावेळी आडव्या बॅटने हा फटका केलेला आहे. मात्र सुरेख झेल, व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काय झेल पकडलेला आहे, रनिंग झेल. आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज फेल. जुना संघ नाही का आपण टॉस साठी या तर प्रथम फलंदाजी करताना गावदेव भादवड बी संघाने आपल्या धावपलीवर धावा एकूण जोडले आहेत. त्या 4 षटकामध्ये 36 धावा आणि 37 धावांचं आव्हान ठेवले जन्मन पॉवर शेलर या संघासमोर. तर उला आपण टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जुन नांदुरके विपक्षी निंबवली या 2 संघामध्ये. तत्पूर्वी वलिओ आपण सत्कार्याकडे आपल्यामध्ये खास उपस्थिती आज मान्यवरांची पाहायला मिळते आणि त्यांचा यथोचित सन्मान आपण इथे करणार आहोत. सर्वप्रथम आपण श्री महेश सोनटक्के साहेबांना सन्मानित करणार आहोत. महेश सोनटक्के साहेबांची खास उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जातोय. आपण पाहू शकता माहिती उपदेणारे उपदार शॉल, त्यानंतर आकर्षक सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर आपल्यामध्ये विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते श्री पंडित काकडे साहेबांचे आणि पंडित काकडे साहेबांचा सन्मान देखील आपण करणार आहोत. सुनीलजी पाटील यांना विनंती असली की आपण आपले शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे.
पंडित काकडे साहेबांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जातोय. नेक्स्ट आहे ना रवींद्र जाधव यांच्या हस्ते घ्या. हे आपण बघू शकता शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर आपल्यामध्ये माननीय श्री रघुनाथ केने साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी विनंती करेन रवींद्र जाधव सरांना की आपण या आपले शुभ हस्ते आपण रघुनाथ केने साहेबांना सन्मानित करणार आहोत. रघुनाथ केने साहेबांची देखील बहुमूल्य उपस्थिती आपल्या ग्रीष्मा 11 चषक 2026 मध्ये पाहायला मिळते. ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यानंतर गुरुनाथ चोरगे साहेबांची देखील विशेष उपस्थिती आपण पाहतोय आणि त्यांचा हेतूची सन्मान करण्यासाठी मी सोमनाथजी जाधव यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते गुरुनाथ चोरगे साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे.
या ठिकाणी पाहिलं तर पहिला विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळत आहेत. मॅच संपल्यानंतर दोन्ही टीमला विनंती आहे की आपली ऑफिशियल जी एंट्री आहे ती सौरवकडे जमा करायची आहे. दोन्ही टीमला विनंती असेल आणि प्रत्येक संघनायकाला येणाऱ्या प्रत्येक टीमला विनंती आहे की आपण ज्यावेळी नाणेफेकीसाठी येतोय तेव्हाच आपली एंट्री फी आपण घेऊन यायची आहे आणि नाणेफेक करताना मात्र आमच्या सौरव गुणलेखाकडे ती जमा करायची आहे. गोलंदाज या ठिकाणी पाहतोय शरद भोईर, चांगली गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेचा हा ओव्हर आहे आणि त्या ओव्हरमध्ये या ठिकाणी चांगलं चेंडूच्या हाताळणी ही पाहायला मिळते. मुभा असते इनफिल्डच्या वरतून मारण्याचे, कारण जास्तीच खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये असतात आणि अशा रीतीने सुद्धा आपण जर पाहिलं तर अचूक टप्पा लाईन लेंथ पाहायला मिळत आहे. विनोद ऑन स्ट्राईक, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न आखला होता, परंतु स्क्वेअर अंपरच्या रिझनमध्ये चेंडू निघून गेला आहे आणि सिंगलच मिळते. सिंगलपेक्षा अधिक काय नाही आहे. धावा जर पाहिल्या तर 4 षटकांमध्ये कंप्लीट करायचे आहेत 37 धावा आणि त्या अनुषंगाने आपण जर पाहिले तर जवळ 9-9:15च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायच्या आहेत. म्हणजे एखादा जरी मोठा फटका आला तरीही जो असीम 100 आहे त्याला हात घातला जाईल. पुढे चेंडू या वेळेस क्या बात आहे. हा चेंडू उत्तम दर्जाचा क्वालिटी बाज आपल्याला पाहायला मिळाला. निर्धावची होते सांगता धावसंख्या स्थिर धावफलकावरती पाहू शकता आपण 4 अंकावरती. आज मेगा फिनाले फायनल दिवस आहे. ग्रीष्मा 11 चषक 2026 हे भव्य दिव्य आयोजन भगवमय वातावरणात साकारण्यात आलेली ही एक नामांकित स्पर्धा आहे मित्र. या स्पर्धेमध्ये या सत्रामध्ये उपस्थित प्रेक्षक वर्ग, खेळाडू आणि आमच्या लाडके मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत. यावेळेस क्या बात आहे. फटका चांगला सजवला गेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून येतोय त्या ठिकाणी. आपण पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. थोडी ताकद झोकता आली नाही आहे, परंतु या ठिकाणी पाहतोय ती काही संकटात नाही आहे. 1 शॉटचा इशारा केला जातोय, म्हणजे एकच धाव या ठिकाणी घेतली जाईल. 5 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला. धावसंख्या जर पाहिली तर फक्त आणि फक्त 5 धावा लागली गेली आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं 13 धावा होत्या, परंतु पहिल्या इनिंग मध्ये शेवटचं जे षटक हाताळलं गेलं होतं भारत 7व्या याने खऱ्या अर्थाने पाहिलं तर 3 धावा देऊन 3 गडी बाद केले होते. यस, या 2 विकेट त्यामध्ये गेले आहेत. नाव आम्ही बोलणार आहोत शरद म्हात्रे आहेत. वेलकम, सुस्वागतम सन्मान्य शरदजी केने साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण नेहमी म्हणतोय ना, प्रेम दिल्याने प्रेम मिळतंय. अतिशय प्रेमळ टीम म्हटली तर ग्रीष्मा 11, त्या प्रेमा खातीर अतिशय प्रेमळ माणसं या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सकाळचं सत्र आहे सुपर संडे आणि संडे का फंडे आज मेगा फिनाले. त्या अनुषंगाने आज पाहुण्यांची खूप रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज होईल तयार. गोलंदाजी मार्कवरती 37 धावांचं लक्ष. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 5. अजूनही आपण जर पाहिलं तर 32 धावांची आवश्यकता आहे. प्रमोद या ठिकाणी पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती होतो तयार. सरसावतोय. क्या बात आहे. जसा चेंडू तशी नसियत. चेंडू जात सीमा पार. लॉंग बिग वे षटकार. ओव्हर पिच डिलिव्हरी, बट बरोबर त्याचा अंदाज घेतला गेला आणि सीमा पार फेकून दिलं. यावेळेस पाहतोय आपण दिशा देण्यासाठी खेळून काढला होता, परंतु या ठिकाणी आपण जर पाहिले तर डिक्लेअर झोन मध्ये जातोय. जसं 1 रुपयाला एक्लर चॉकलेट मिळतोय तसा हा चेंडूवरती आपण पाहिलं तर 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 12 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये ओव्हर क्रमांक 2 प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. प्रमोद गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत खर्च केल्या. 2 चेंडूंचा खेळ झाला आहे. पहिली मॅच उद्घाटनीय मॅच अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी जादू या ठिकाणी पाहायला मिळाली पहिल्या इनिंग मध्ये. आणि या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी. इथं मात्र एक षटकार आले आहे.
या वेळेस संजयच्या बॅट मधून फटका चांगला सजला गेला मिडविकेटला. एक धाव कंप्लीट केली, दबाव टाकला, प्रेशर टाकला आणि इथं मात्र हिम्मत दाखवली आणि पाहतोय आपण 2 धावा कंप्लीट होत आहेत. एकाच गाड्या दोन्ही रुलावरती जमणार नाहीत, ट्रॅक चेंज करून तुम्हाला धावावं लागेल, तेव्हा त्या पुढे निर्णय मात्र पोचला जाईल. बाद दिले जाईल, नाही दिले जाईल, धाव दिली जाईल, नाही दिली जाईल. दोघांना ही क्रीज सोडणं गरजेचं आहे. इथं मात्र आमचं ठरले कधी कुठं कसं बाद व्हायचं हे खऱ्या अर्थाने 40+ एक सूत्र जमले आहे. चेंडू हवेमध्ये होता, सेफ लँडिंग पाहायला मिळते. आताही पाहतोय सिंगल कंप्लीट केली, दुसरीची मागणी केली, जे हवं ते घडतंय. 2 धावा कंप्लीट. आता पंचांचा निर्णय काय येतोय? यस, 3 धावा होत आहेत, कारण हा ओव्हरथ्रो झाला. डिक्लेअर झोन मध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला, 2 धावा पलून काढल्या, एक डिक्लेअरची झाली. अशा रीतीने आपण पाहिल्या 3 धावा या चेंडूवरती. इथं मात्र विकेट फेकण्याच्या तयारीमध्ये आहेत, परंतु धावा बनतायत. धावसंख्या पुढे सरकते धापलकावरती. 17 ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. परंतु नेहमी आपण म्हणत असतो, आजचं सोडून पलत्याच्या पाठीमागे लागण्यापेक्षा हातात आहे ते अच्छाला राखून मात्र खेळ करायचा असतोय आणि धावा बनतायत. असं कित्येक सामना आपण पाहिल्या, ज्या फलंदाजाला बाद करत नाही तोच फलंदाज मात्र मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी उचलतोय. असं कितीतरी सामन्यामध्ये आपल्याला दृश्य पाहायला मिळालेले आहेत. क्या बात आहे! स्वतःवरचा आत्मविश्वास कधी कमी होऊ देऊ नका, ते सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करा आणि प्रयत्नशील हा चौकार. मागील 2 चेंडूवरती आपण पाहतोय की बाद होण्याच्या तयारीमध्ये होते, परंतु एक हिंमत दाखवली आणि चौकार या ठिकाणी वसूल केला गेला. खेळामध्ये आपल्याला समजतं काय, तर हेच मी करू शकतो, मी बनू शकतो, आणि ते या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, चेंडू डीप मध्ये येतोय. आता मात्र क्षेत्ररक्षक बरोबर पोहोचला गेला आहे आणि या ठिकाणी पाहतोय अजून 2 धावा होत आहेत कंप्लीट. 2 ने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 23 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात. या ओव्हर मध्ये आल्या 18 धावा. पहिल्या चेंडूपासून विकेट फेकण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला, तरीही धावांची या ठिकाणी लयलूट झाली आणि 23 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी झालं कंप्लीट. 37 धावांचं लक्ष असताना आता उर्वरित 12 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. सामना जवळ झाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर जहानमान पॉवर शेलार टीम पॉवर दाखवते मॅच मध्ये. गोलंदाजी करत असतानाही चांगली गोलंदाजी झाली, बॅटिंग करत असतानाही हा ना तू मैमय मध्ये सुद्धा रणा आलेल्या आहेत. आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आमचे मान्यवर, त्याचबरोबर मुख्य आयोजक, खऱ्या अर्थाने ओरिजिनल 40+ क्रिकेट मंडळाचे कार्याध्यक्ष, आणि त्यांची ही स्पर्धा अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. ओरिजिनल 40+ क्रिकेट माध्यमातून ह्या सर्व स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. त्यातली एक नामांकित स्पर्धा मित्र आपल्या भेटीसाठी पाहायला मिळते. संडे फंडे मेगा फिनाले स्पर्धेचा सांगतेचा दिवस. खऱ्या अर्थाने हा खूप मोठा योगायोग आहे. ग्रीष्मा म्हटलं तर विष्णूचं दुसरं नाव, आणि आज महाशिवरात्री म्हणजेच या सृष्टीचे जनक ब्रह्मा विष्णू महेश्वर, आणि असा हा मिलाप आज या स्पर्धेला लागून आलेला आहे. म्हणून ही सर्वात आनंदाची आणि एक चांगली बाब आपल्याला पाहायला मिळते. हो आज यायलाच लागेल ना, घरचा कार्यक्रम आहे ना. आज येतो. हो प्रयत्न करतो. पुन्हा एकदा या ठिकाणी होते खेळाला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती योगेश दरे गोलंदाज तयार होतोय. यस, ज्यांच्या माध्यमातून आपणासाठी पाण्याची व्यवस्था केली गेली आहे, माननीय माजी उपसरपंच सुभाषजी जाधव साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एक मन मिलावू स्वभाव, दोस्ती दुनियातील राजा माणूस आपण पाहतो या व्यासपीठावरती, ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत आहे. बॉल देऊ का?
मॅच बॉल आलेला आहे. आता येणारे चेंडू आहेत 11 विजयाचं समीकरण आहे 13. पाहूया काय घडते या ठिकाणी. गोलंदाज तयार, यावेळेस उडवलेला आहे हवेमध्ये, परंतु पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय आणि पुन्हा एकदा सिंगलची भरणा केली जाते. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. आज तब्बल 8 संघ आपले नशीब आजमावतील. कालचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला गेलेला आपण पाहिलं तर जिंकता जिंकता स्वतःला घाम जरूर फुटला गेला, परंतु जो जिता वही सिकंदर धामणगाव संघ क्वालिफाय झाला आणि फायनलमध्ये प्रवेश मिळवला. या फॉर्मॅटमध्ये या असोसिएशनमध्ये टॉप 1 वरती रँक करणारा संघ का आहे हे दाखवून देतात, कारण शेवटपर्यंत सामना सोडत नाहीत आणि खरी जिद्द दाखवावी लागते. यावेळेस फटका दर्जेदार खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. क्षेत्ररक्षक चांगलं झालं या ठिकाणी पण पाहिलं तर. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय 2 धावा होत आहेत जमा. 2 धाव्याने धावसंख्या जर पाहिली पुढे सरकली 27 या अंकावरती, म्हणजे अजूनही 10 धावेची आवश्यकता आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गावदेवी भादवड बी आणि जय हनुमान पॉवर शलार ही टीम फाईट करते मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस आणि या ठिकाणी पाहतोय आपण फटका चांगला सजवला गेला आहे. फुल टॉस वरती फुल टोल वसूल केला जातोय आणि येतोय बिग हिट षटकार. शिवनेरी जून अंदुर्गी अशी मॅच पाहायला मिळेल. त्याच्यानंतर विजेता आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल ज्या टीमने आयोजन नियोजन केलं त्यांच्याशी कडी परीक्षा असेल सागर 11 जबरदस्त गोरसे टीमची. या ठिकाणी पाहतोय सिंगल कंप्लीट केली आणि इथं मात्र मिसफील्ड आणि अशा रीतीने आपण पाहिलं तर सामना फिनिश होतोय. विजयाचा हा लक फॅक्टरने येतोय चौकार. अतिशय दणदणीत आणि सुसज्ज असा विजय संपादन केला जातोय जय हनुमान पॉवर शलार टीमने. खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप कौतुक. गावदेवी भादवड बी आपण आमंत्रित केलं गेलं आणि या स्पर्धे